तर हाय गाईज, आज आपला केस टेकिंगचा एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे मेंटल सिम्पटम्स. तर मेंटल सिम्पटम्स म्हणजे काय, तर पेशंटला काय वाटतं. तर BK सरकारमध्ये बुकमध्ये असं आहे की मेंटल सिम्पटम्स जे पेशंट सांगतो तर तो एक वन साइडेड डिसीजमध्ये येतो. वन साइडेड डिसीज म्हणजे एक टाईपचा मेंटल सिम्पटम्सच असतात. तर पेशंट काय थिंक करतो अबाउट त्या डिसीजबद्दल, की तेव्हा त्याची बोलायची पद्धत कशी आहे, हे आपण या मेंटल सिम्पटममध्ये बघायचं. आणि हे सांगताना पेशंटला अजिबात आपण इंटरप्ट करत नाही. किंवा पेशंट सांगतो की मॅडम अशी एक घटना झाली होती, तेव्हा मी खूप घाबरलो होतो, किंवा त्यावेळी मी खूप या गोष्टींमधून सफर झालो. तर हे जेव्हा पेशंट एखादी स्टोरी किंवा एखादा पार्ट सांगत असतो तर हे तुम्ही खूप काळजीपूर्वक म्हणजे ऐकायला हवं. द वे ऑफ टॉकिंग म्हणजे पेशंट कसा सांगतो, खूप हळू सांगतोय किंवा खूप थोडंसं सांगून पेशंट गप्प बसतो, तो सगळं शेअर करतोय का, हे सगळं महत्त्वाचं आहे. प्लस पेशंटच्या सोबत जे यावेळी येतात किंवा त्यांचे रिलेटिव्ह येतात म्हणा, तर ते देखील काही आपल्याला सांगत असतात की नाही हे पेशंट खूप चिडचिड करतं, एकदमच शांत होतं, खूप रडतं, खूप एकदा खूप हॅपी असतं. सो या सगळ्या ज्या सिम्पटम्स असतात ते अकंपनिंग त्यांच्याबरोबर जे पर्सन्स असतात तर त्यांच्याकडून पण आपल्याला भेटतात. आणि सगळ्यात मेन पार्ट की जेव्हा सगळं सिम्पटम सांगत असतो तेव्हा आपण काय करायचं की पेशंटची मेंटल्स अजून आपल्याला खूप घ्यायची म्हणजे खूप भेटत असतील तर अशा वेळी आपण रिलेटिव्हला बाहेर बसवायचं आणि फक्त पेशंटलाच ठेवायचं. आणि मग पेशंट जो फ्रीली आपल्याला सगळ्या गोष्टी शेअर करतो, आपल्याला सांगतो, हे एक पेशंट आणि डॉक्टरमध्ये एक बॉन्डिंग पण तयार होतं आणि हे एक सिक्युअर पेशंट राहतो. आणि ह्या सिक्युरिटीचा आपल्याला प्रत्येकाला एक काय म्हणतो की आदर करायला पाहिजे. आणि या गोष्टी ज्या पेशंट आणि डॉक्टरमध्ये असतात त्या थर्ड पर्सनला त्यांच्या कधी शेअर नाही झाल्या पाहिजेत. अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मेंटल सिम्पटममधून कळत असतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सॉरी जरा फंबल होतं, तर सबस्क्राईब करा. लर्न होमिओपॅथी विथ डॉक्टर नूतन या चॅनलला. थँक्यू.